तुमचंही आता एक्झिस्टिंग रेस्टॉरंट आहे किंवा स्नॅक सेंटर कॅफे आहे आणि तुमची फूड कॉस्ट जास्त येते आणि तुमच्या लक्षातच येत नाहीये, तर त्याच्यासाठीच हा व्हिडिओ आहे. तर फूड कॉस्ट कशामुळे जास्त येते त्याची 5-6 कारणं आहेत. सगळ्यात महत्त्वाचं एक तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला जे मटेरियल वगैरे आहे ते महाग मिळणं. मार्केट रेट जर 10 रुपये चालू आहे तुम्हाला 12 रुपयांनी मटेरियल येतं, हेही गोष्टी वेंडरकडनं होतात. दुसरं, ज्या गोष्टी एकंदरीत जर बघायला गेलं तुम्ही स्वतः जाऊन मार्केटमध्ये जाऊन आणू शकता, त्यासाठी तुम्ही वेंडर ठेवायला नको. जसं की भाजीपाला, तर त्याच्यामध्ये तुमची अमाऊंट बऱ्यापैकी सेव्ह अप होते. त्याच्यानंतर जर बघायला गेलं तर किचनमध्ये तो डस्टबिनमध्ये काय काय फेकतोय या गोष्टी पण चेक करणं खूप जास्त गरजेचं आहे. त्याच्यानंतर जर भाजी बनवताना एक एक्झाम्पल 50 ग्रॅम पनीर टाकायचं असेल आणि तो जर त्या भाजीत 70 ते 80 ग्रॅम पनीर टाकतोय तरी सुद्धा फूड कॉस्ट तुमची जास्त येते. त्याच्यानंतर जो किराणा आहे, भाजीपाला आहे, डेअरी आहे, याच्यातले जे आयटम्स वगैरे येतात याची जर स्टॉक इन स्टॉक आउट नाही केला तर ते चोरीला जाण्याची पण संभावना आहे. तर त्याच्यामुळे सुद्धा तुमची फूड कॉस्ट जास्त येते. अशा काही रिझन्समुळे तुमची फूड कॉस्ट जास्त येते. त्यामुळे तुम्हाला त्या गोष्टी लक्षातच येत नाही की आपली फूड कॉस्ट का जास्त जाते. तर या गोष्टींवरती तुम्ही नक्की काळजी घ्या.